जाणार आहे. जेव्हा लाडू गावाला गेली होती तेव्हा लाडू रांगत पण नव्हती. इथे आम्ही गाडीमध्ये जी मस्ती केली, एन्जॉय केला, गाणी वगैरे लावून त्याचं मी थोडं शूट घेतलेलं आहे. ॲक्च्युली लाडूला काही कळतच नाही आहे, एवढ्या दिवसापासून तिला कुठे बाहेर नेलंच नव्हतं आम्ही, तर आता तिला पहिल्यांदा घेऊन चाललो आहे. तर ती थोडं कन्फ्यूज आहे, थोडीशी हसते, खेळते, शांत बसते, काही समजत नाही आहे. बघूया ती पुढे काय काय करते. माझी दोन चित्र माझी दोन. ही पोलिसांची कॅब घालून आम्ही थोडेसे फन केला. इथे आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही थांबलो. तर तिथे थांबल्यानंतर हिला पहिलं भरवून घेतलं, कारण की हिला भरवल्याशिवाय तर आपण काही खाऊ शकणार नाही. कारण सकाळी ती खूप लवकर आम्ही निघालो होतो, 6 वाजता निघालो होतो. तर सगळ्यांसाठीच नाश्ता पण मागवला, सगळ्यांनीच खाल्ला. म्हटलं तर ट्रॅव्हल एवढं लांबपर्यंत करायचं आहे, ठाणे टू कराड म्हटल्यानंतर केलंच पाहिजे. नंतर पुन्हा भूक लागली अजोतला म्हणून आम्ही कोल्ड्रिंक घेण्यासाठी थांबलो. तर मिल्कशेक मागवला आहे, नंतर बदाम शेक मिल्कशेक आणि मँगो मिल्कशेक मागवलं. आणि अजोतला पाहिजे होतं थम्सअप, तो असलं काही पित नाही. तर मग मी काय केलं, सगळ्यांच्यातलंच थोडंसं पिऊन टेस्ट बघितली, पण सगळ्यात छान तर माझाच मिल्कशेक मला तर आवडला. मँगो होतं ते जास्तच थोडंसं हे होतं, एकंदरीत ठीक होतं, छान होतं. भूक लागली होती म्हटल्यानंतर चला पिऊन घेतलं. आता इथे हे जे आहे ते शिवराज, कराडमधला शिवराज ढाबा आहे. तुम्ही जर कुठे गेला असाल किंवा तुम्ही ॲड बघितली असेल, असं बॅनर हायवेला वगैरे बॅनर लावलेले असतात कराडच्या शिवराज ढाब्याचे, तर ते अख्खा मसूरसाठी खूप फेमस आहे. मी माझं लग्न झालं तेव्हा, म्हणजे 8 वर्षापूर्वी लग्न झाल्यानंतर तिथे खाल्ला होता अख्खा मसूर. त्याच्यावरती मी आज खाल्ला, मला खूप दिवसापासून खायचा होता, पण गावाला जातो 2 दिवसासाठी, त्याच्यामध्ये 2 दिवसात नाही जमत तिथे जायला. तर म्हटलं आज मी शिवराजमधला अख्खा मसूर खाऊनच घरी जाणार, किती उशीर झाला तर चालेल. खाल्ला, मस्त होता, मजा आली आणि छान वाटलं. दुसऱ्यांदा खाल्ला, म्हणजे 8 वर्षाच्या जर्नीमध्ये दुसऱ्यांदा अख्खा मसूर खाल्ला मी मेन शिवराजमधला. बाकी तर त्यांच्या ब्रँचेस आहेत, सगळं सपडा साफ करून टाकला आम्ही खाऊन. हे म्हणतायत मस्त होतं. आता इथे अजोतने काय ब्लॉगिंग स्टार्ट केलं. अजोतला पण सौरभ जोशीचे ब्लॉग्स बघून वेळ लागले थोडंसं, तर तो गावचं दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याने अजून व्यवस्थित कॅमेरा पकडायला पण शिकलेला नाही आहे, पण ठीक आहे, तो दाखवतो हे आमचं घर आहे, आम्ही गावाला आलेलो आहे असं बोलतोय तो आणि दाखवतोय. आमचं चाललं आहे, मी आले बसले, लाडू पण खेळते. लाडू थोडीशी रडत होती, खेळत होती, तिचं काय चाललं होतं तिलाच माहिती. आम्ही विचार केला ती खेळेल, एन्जॉय करेल, मजा करेल आणि आपल्याला पण करू देईल, पण झालं उलटं. मला वाटतं जनरली सगळेच लहान बाळं असेच करतात, जोपर्यंत त्यांना 2-1 वर्षापर्यंत काही कळत नाही तोपर्यंत. तर इथे अजोत दाखवतोय, मी माझा पहिला व्लॉग आहे असं तसं, बघा मी तुम्हाला माझं घर दाखवतो वगैरे चाललेलं आहे. हे बघा तेच दाखवतोय. अंधार आहे, रात्रीची वेळ आहे, त्यामुळं काही एवढं व्यवस्थित नाही आलेलं शूटिंग. पण मी नंतर नेक्स्ट टाईम जेव्हा गावी जाईल, आणि आता लगेच मी तुम्हाला नाही प्रॉमिस करू शकत, पण बाळ जरा मोठं होईल ते जेव्हा व्यवस्थित खेळेल तेव्हा मी तुम्हाला प्रॉपर माझ्या सासरच्या घराचा व्हिडिओ दाखवेन, की होम टूर देईन थोडक्यात, की कसं आहे छान आहे, छोटंसंच आहे, आपल्या तेवढ्याच फॅमिलीसाठी मस्त आहे. जुनं घर आहे, म्हणजे 10-15 वर्ष झाली या घराला. तर तो तेच दाखवतोय. कॅमेरा त्याने बेडवरती ठेवला आणि दाखवतो इकडे किचन आहे, इकडे बाथरूम आहे, इकडे टॉयलेट आहे. म्हणजे तो आत्ता दुसरीला आहे, पण त्याचं डोकं असं चालतं आहे की बाबा आपण व्लॉगिंग करून दाखवावं. तर तेवढाच आल्यानंतर मुंबईवरून तिथे गेल्यानंतर त्याचं तेवढंच फन चालला होता. ते बघा कॅमेरा घेऊन चालला आहे तिकडे, आता दाखवतोय किचन. बाबा पण म्हणत आहेत की किचन दाखवा, आजी दाखवा. आजींचा चालला आहे स्वयंपाक, सासूबाई माझे हे करतायत. आणि लाडूला झोपण्यासाठी इकडे मी अंथरूण वगैरे टाकलेले. हे ठिके आहेत, आत्तींनी आणलेला आहे गहू रानातनं काढून, ते जे ठिके आहेत. बाहेर अंधार पडला आहे, गल्लीमध्ये कोण नाही आहे, जिकडं तिकडे सगळेजण बिझी आहेत, अंधार आहे फुल. हे दाखवतोय, हे देवाची खोली आहे, ॲक्च्युली मंदिर आहे, फ्रीज आहे, आणि इकडे भांड्याची कपाट वगैरे, किचन आहे. ही तो आला मोबाईल घेऊन पुढे, की त्याच्या मागे ही लाडू पण आली आणि तो सांगतो ही माझी बहीण आहे म्हणून. तर अशा पायऱ्या आहेत,
सगळं दाखवतोय. आता तो वरती चालला आहे म्हणून त्याला बाबा आणि आजोचे पप्पा त्याला बोलत आहेत की वरती नको जाऊ कारण अंधार आहे. आणि मी पण त्याला तेच सांगते की आता अंधारामध्ये होम टूर देण्यापेक्षा उद्या सकाळी हे कर. तर इथे आती आहेत मला म्हणतायत की पोळी खा पोळी खा. तर मस्त मी गरमागरम पोळी आणि चहा खाऊन घेतला. मजा आली मला. ह्या तेल पोळ्या आहेत. ह्याच्याबद्दल तुम्हाला काय विचारायचं असेल तर मला कमेंट करा. मी सांगेन तुम्हाला कसं कसं काय आहे. तर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा म्हणून मी एक हे करते मेसेज टाईप करते. हा इकडे आंघोळीसाठी गेलेला आहे. हां तर हे शिळ्या चपात्या आहेत ह्या मी घेऊन चालले आमच्या बोकडासाठी. म्हणजे बोकडा कसं असतं गुढीपाडव्याच्या दिवशी कोडव्याची जत्रा असते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी बोकड मटण असतं. तर ह्यावेळी आमचं देवाचं होतं पूर्ण फॅमिलीचं म्हणून. तर त्याला मी आता खाऊ घालते. म्हटलं आपण आलो आहे तर त्याला ॲटलिस्ट थोडंसं खायला तरी घालावं. तर ते पण बिचारा मस्त गपगप खात आहे. त्याला काय माहिती उद्या आपल्याबरोबर काय होणार आहे. तर आता हे आम्ही चाललो आहे गुगळाच्या कार्यक्रमाला. गुगळ जास्त देवळामध्ये हे बिरोबाची जत्रा आहे. बिरोबा आमच्या गावात पण बिरोबाचं मंदिर आहे. मोठं मंदिर आहे. तर भरपूर गर्दी असते मस्त असते जत्रा. तर छान होते एकदमच. बघा तुम्हाला आवडेल. काय पिंटा का ती काय कडाला देत आहे ते काय धरलंय
हे जे आहेत हे माझ्या मिस्टरांचे आजोबा आहेत. तर इथे आम्ही गाडीमध्ये थोडासा टाईमपास करत होतो. इथे हा व्हिडिओ मी बनवला आरेवाडीच्या बिरोबाचा. माहेरी जाता जाता आरेवाडीला पण गेलो होतो, तर तिथला हा व्हिडिओ आहे. मला माहेरी गेल्यानंतर फारसं काही व्हिडिओ शूट करायला जमलं नाही आणि हे व्हिडिओसुद्धा टाकायला मला खूप लेट झाले, कारण की तिथे माझ्या मोबाईलला नेटवर्क नव्हतं. तर हे सगळे व्हिडिओ मी तिथे शूट केलेले आहेत आणि आत्ता ठाण्यामध्ये आल्यानंतर हे मी सगळे व्हिडिओ एडिटिंग करून पोस्ट करणार आहे. तर मस्त छान फोटो बिटो काढले, मजा केली. तर उसाचा रस मला खूप आवडतो आणि मला वाटतं की माझ्याबरोबर माझ्या दोन्ही मुलांनासुद्धा उसाचा रस आवडतो. तर हिला बघा कशी चव लागले, मस्त ते बघा. तर मस्त उसाचा रस ही सुद्धा पेली जाता जाताच. गावचा उसाचा रस तर स्पेशली छान असतो. इथं ठाण्यामध्ये ऊस असतो, तो पांढरा ऊस असतो. तिकडचा गावाकडचा वेगळा ऊस असतो. तर ह्या दोघांची आता इथे गाडीमध्ये हे चाललेले मस्ती की लाडूला गाडी चालवायला शिकूया म्हणून. बघा काय करतायत. चला तर अशाच पद्धतीने एन्जॉय केलं, थोडंसं एन्जॉय पण केलं, थोडा हेक्टेक पण झाला, प्रवास वगैरे ह्याच्यामध्ये होतं. तर इथून पुढचे जे काही व्हिडिओज आहेत ते मी शॉर्ट्समध्ये अपलोड केलेले आहेत, तर ते पण बघा आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. चला तर बाय. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि व्हिडिओजमध्ये. बाय बाय.